पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्रुस शुभवर्तमान अध्याय 4 मराठी येशूची अरण्यात परीक्षा. येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन यार्देनपासून माघारा आला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस अरण्यात नेले. तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते समाप्त झाल्यावर त्याला भूक लागली. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्यास भाकर हो असे सांग. येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने वाचेल असे नाही, असे लिहिले आहे. मग त्याने त्याला वर नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखविली आणि सैतानाने त्याला म्हटले, ह्या सर्वावरील अधिकार व ह्यांचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले आहे व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. येशूने त्याला उत्तर दिले, प्रभू तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच सेवा कर, असे लिहिले आहे. नंतर त्याने त्याला यरुशलेमात नेऊन मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले व म्हटले, तू देवाचा पुत्र असलास तर इथून खाली उडी टाक, कारण असे लिहिले आहे की तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझविषयी आज्ञा देईल आणि तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून हे तुला आपल्या हातात झेलून धरतील. येशूने त्याला उत्तर दिले की प्रभू जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको, असे सांगितले आहे. मग सैतान सर्व परीक्षा संपवून काही वेळपर्यंत त्याचपासून गेला. नासरेतात येशू. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गलिलात माघारा आला व त्याची कीर्ती चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. तो त्यांच्या सभास्थानात शिक्षण देत असता सर्वांनी त्याचा महिमा वर्णिला. मग ज्या नासरेतात तो लहानाचा मोठा झाला तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्बात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. तेव्हा यशाया संदेशाचे पुस्तक त्याला दिले. ते पुस्तक त्याने उघडून जे स्थळ काढले त्यात असे लिहिले होते की प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास दृष्टी ही विदित करावयास, ठेचलेल्यास मोकळे करावयास, परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष विदित करावयास त्याने मला पाठविले आहे. मग पुस्तक गुंढाळून ते सेवकास परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानातील सर्व लोकांची दृष्टी त्याचकडे लागली. मग तो त्यास म्हणू लागला की हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असता पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्वांनी त्याचविषयी आपली मान्यता दाखवली आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघाली त्याविषयी आश्चर्य केले. ते म्हणाले, हा योसेफाचा पुत्र ना? त्याने त्यास म्हटले, खरोखर तुम्ही मला ही म्हण लावाल, हे वैद्या, तू आपणालाच बरे कर. कफरनहूमातून ज्या गोष्टी तू केल्यास असे आम्ही ऐकले त्या येथेही आपल्या देशात कर. तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, कोणताही संदेष्टा आपल्या देशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हाला सत्य सांगतो, एलियाच्या काळात 3.5 वर्षपर्यंत आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा इस्रायलात पुष्कळ विधवा होत्या. तरी सिदोनाच्या प्रदेशातील सारफत येथील एका विधवेशिवाय त्यातील कोणा एकीकडेही एलियाला पाठविले नाही. तसेच अलिशा संदेष्टाच्या वेळेस इस्रायलात पुष्कळ कुष्ठरोगी होते. तरी सूर्या नामान याच्याशिवाय त्यातील कोणीही शुद्ध झाला नाही. हे ऐकताच सभास्थानातील सर्व लोक संतापून गेले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर घालविले आणि ज्या डोंगरावर त्यांचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले. पण तो त्यांच्यामधून निघून चालता झाला. भूतग्रस्ताला बरे करणे.
तो गालिलातील कफरनहूम गावात खाली आला व शब्बात दिवशी त्यास शिकवित असता त्याच्या शिक्षणावरून ते थक्क झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त होते. तेव्हा अशुद्ध भूताच्या आत्म्याने पछाडलेला कोणी एक मनुष्य सभास्थानात होता. तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू नासरेतकरा, आमचा तुझा काय संबंध? आमचा नाश करावयास आलास काय? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र पुरुष तो. तेव्हा येशू त्याला दटावून म्हणाला, गप्प रहा व याच्यातून निघ. मग भूत त्या मनुष्याला मध्ये पाडून काही उपद्रव न करता त्याच्यातून निघून गेले. तेव्हा सर्वजण विस्मित होऊन आपसात एकमेकास म्हणाले, काय हे बोलणे? हा अधिकाराने व सामर्थ्याने अशुद्ध आत्म्यास आज्ञा देतो आणि ते निघून जातात. नंतर त्याच विषयीची आख्या चहूकडल्या प्रांतात सर्वत्र झाली. शिमोनाची सासू व इतर काही रोगी यास बरे करणे. शिमोनाची सासू व इतर काही रोगी यास बरे करणे. मग तो सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरात गेला. शिमोनाची सासू कडक ताप येऊन पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याच्याजवळ विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओनवून तापाला दटाविले. तेव्हा तो निघाला व ती तक्षणी उठून त्याची सेवा करू लागली. मग ज्या कोणाची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी बेजार झाली होती, त्या सर्वांनी त्यांना त्याचकडे सूर्यास्ताच्या वेळी आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. भूते देखील तू देवाचा पुत्र आहेस अशी आरोळी ठोकून पुष्कळ मनुष्यातून निघाली. परंतु त्याने त्यास दटावून बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यास ठाऊक होते. मग दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करीत त्याच्याकडे आले आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी अडविले असते. परंतु तो त्यास म्हणाला, मला दुसऱ्या गावातही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण यासाठीच मला पाठविले आहे. मग तो गालिलाच्या सभास्थानातून उपदेश करीत फिरला.